सारंग, एक मिनिट येतो का? मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. आदित्य प्लीज आत्ता आत्ता जरा नको. थांब. सर, सॉरी सर, पण मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं. अरे तू ये इकडे ना. थांबा. पोलीस? काय झालं? हा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे असे अचानक? एक खून झालाय आणि त्याच्या तपासाकरता आम्ही इथे आलोय. कोणाचा खून? एका मुलीचा खून झालाय आणि तिचा खून ज्याने केलाय ना तो आमच्या समोर आहे. काय बोलताय काय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय ना तिलोत्तमाबाई, मांजर जेव्हा दूध पिते ना तेव्हा ती डोळे बंद करते आणि तिला असं वाटत असतं की मला कोणीच पाहत नाही. पण जगाला मात्र सगळं काही दिसत असतं. आणि पोलिसांच्या नजरेतून कधीच काही सुटत नाही. आदित्य, शर्टावर हा डाग कसलाय? कसलाय हा डाग? हा डाग मला नाही माहिती सर. सर मला खरंच माहिती. सर तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी सर सारंग तू सर सर प्लीज माझं एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही. साहेब हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आदित्य सर असं कधीच नाही करू शकत. हो, सर. आदित्य सर सांगा ना तुम्ही त्यांना. मी काय केलेलंच नाही. पण गैरसमज वगैरे काही नसतो आमचा. आदित्य किर्लोस्कर, तुमच्या विरोधात ठोस पुरावे आहेत आमच्याकडे. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. सर सालेकर. अहो सर पण मी काय केलंच नाहीये सर. एक मिनिट असं काय बोलताय सर तुम्ही? अहो दादा एक मिनिट अरे ऐका ना, माझं काही केलं नाहीये मी. सर अरे अरे सर सर प्लीज मला ऐका सर. आई आदित्य सर, अरे सर प्लीज मी तुम्हाला साहेब ऐका ना, मी विनंती करते तुम्ही असं प्लीज त्यांना घेऊ. साहेब न करून. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सावली अगोदर त्यांची काय बी चूक नाहीये. माझं ऐकून घ्या. आदित्य सर. सर माझी काही चूक नाहीये सर प्लीज. आदित्य सर अहो तुम्ही का सांगत नाहीये त्यांना की तुम्ही काही केलं नाहीये म्हणून? मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचा खून नाही करू शकत. तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. अरे पारू मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय ना यार, कधीपासून त्यांना ते ऐकतच नाहीये. हो मॅडम, सरकारी कामात अडथळा आणू नका. साहेब हे बघा, मी खरं सांगते, आदित्य सर तसे अजिबात नाहीये. ते लई चांगले आहेत. माहितीये मला परिस्थिती घाबरण्यासारखी आहे. मला एक दिवस दे फक्त. आणि मला हे माहितीये खून तू केलेला नाहीयेस. नेमकं काय घडलं ना एका दिवसात सगळं चित्र स्पष्ट करतो. इंडिया, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पोलिसांचा काहीतरी नक्कीच गैरसमज झालाय. आपला आदित्य असा नाहीये. तू नको ना टेन्शन घेऊस. अगं मी कशाला टेन्शन घेऊ? कोण आहे तो माझा? ती अशी आई असते. मान्य तिचा राग आहे त्याच्यावर, पण हा अभिमान आहे ना तिचा. हा मुलगा तिचा अभिमान होता ना. मग अचानक काय झालं यार प्रिया? आईंना पण आतून त्रास होत असेल, पण त्या दाखवणार नाहीत.
पहिली वेळ का आतून त्रास व्हायची प्रिया. बघा प्रीतम, मी समजू शकते, पण सगळ्यांसाठीच हे शॉकिंग आहे. आणि आदित्य दादांना तर एका पाठोपाठ एक धक्के बसतातच आहेत. मला तर ना आता काय करू तेच कळत नाहीये. आदित्य सर, अहो, तुम्ही का सांगत नाहीये त्यांना की तुम्ही काही केलं नाहीये म्हणून? मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचा खून नाही करू शकत. तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. हो मॅडम, तुम्ही मध्ये पडू नका, कळलं ना? साहेब हे बघा, मी खरं सांगते, आदित्य सर तसे अजिबात नाहीये, ते लई चांगले आहेत. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी विनंती करते, प्लीज त्यांना घेऊन जाऊ नका. सावली तू तरी सांग ना ग. मॅडम बाजूला व्हा तुम्ही. साहेब अहो, ते किर्लोस्कर कंपनीचे मालक आहेत, ते का करतील खून वगैरे? हे बघा मॅडम, ते तपासानंतर कळेलच. त्यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत आमच्याकडे, समजलं? बाजूला व्हा तुम्ही. सर मी तुमच्या पाया पडतो सर. सर ऐका ना सर. सर आदित्य सर, ओ सोडा त्यांना. दादा. आदित्य सर, आदित्य सर, ओ. साहेब मी विनंती करते, प्लीज सोड. मी खरंच सांगतो, मी निर्दोष आहे. पारू, हे ज्यांनी केलंय ना, तो जोवर सांगत नाही तोपर्यंत मी काहीच नाही बोलू शकत. काहीच नाही बोलू शकत. प्लीज साहेब ऐका ना माझं. पारू प्लीज. पारू आदित्य सर. आरो शांत हो. शांत हो. सावली शांत हो. अहिल्या, आम्ही सगळेजण आहोत तुझ्या बरोबर. तुला काहीही लागलं, अगदी काहीही, तरी सुद्धा आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. तू नको काळजी करूस. अहिल्या, आपले संस्कार आहेत ना आपल्या मुलांवर. आपली मुलं संस्कार सोडून असं नाही वागायचे. आपले संस्कार एवढे तकलादू नाहीच आहेत अहिल्या. ट्रस्ट मी. तू नको टेन्शन घेऊस. आपलं आदित्य असं काही करणार नाही. तू जा पोलीस स्टेशनला. आदित्यला तुझी गरज आहे. आदित्य? कोण आदित्य? मी नाही ओळखत अगं त्या मुलाला. अहिल्या, अहिल्या, अहिल्या. पण आपल्याकडे त्यांच्यापेक्षा सिनियर वकील आहेत ना, ते काय म्हणतायत? असं कसं काहीच होऊ शकत नाही म्हणतायत. काहीतरी व्हायला पाहिजे ना, काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. हे बघा, तुम्ही वेळ घ्या, हवं तर स्टडी करा आणि मग माझ्याशी बोला, कळलं? सगळं माझ्या आदित्यला जेल मध्ये घेऊन गेले. प्रीतम, काय झालं माझ्या आदित्यचं? आदित्य जेल मध्ये गेला. असं कसं केलंय तो? किर्लोस्कर साम्राज्याचा चंद्रमाऊ, सूर्यमाऊ